बरं एक काम कर, मी तुम्हाला खाऊ देते. हो अजून खाऊ देते, अजून खाऊ देते. चला हो खाऊ. नानी तुझं वय काय वागतेस काय? अगं गाडी नाही ती. नानी सावर, नानी स्वतःला सावर पाहू. सावर नानी. बरी आहेस का? ठीक आहे नक्की सोडू बघ. ठीक आहे. नशीब काय ग मालू होतंय ना. काय अगं तू म्हणालीस कसला त्रास आहे? खोकल्याचा का डोक्याचा? नाही खोकलाच झालाय. तुम्ही आज चला हो नानी. खोकला असू दे काय मला स्वर्गात घेऊन गेला. आधी तू बस तिकडे, आधी बस. आम्ही जातो नानी आमच्या गावात. काय नानी गेल्या? आली दूध आली नानी. अहो मी मेल्या असं ऐकलं आणि तुम्हाला येताना बघितलं ना, म्हटलं तातडीने बोलवून घेतलं की काय? आहे त्या काय डोकं. अगं बाई झालाच का कॅन्सर? कॅन्सर? अगं बाई कुंदा असं होतं का गं कॅन्सर झाल्यावर? होत असेल म्हणजे? अगं म्हणजे मी काही बघितलेलं नाहीये बाई, पण यांना होतंय ना ते सगळं आता कॅन्सरचीच लक्षणं आहेत बाबा. काय बोलतायत मग? काय बोलतायत बघ दोघे? कळतंय का काही तुम्हाला? काही कॅन्सर काय बोलताय? इकडे मला मदत करायला या ना. मी काय म्हणते डॉक्टरांना घ्या बोलवून. म्हणजे काय आहे नानींकडे किती तास आहेत ते कळेल तरी ना. हे बघा तुम्हाला दूध हवं असेल तर बादली भर घेऊन जा, पण आता तुम्ही इथून निघा. अजून अहो पण नानी निघा म्हणलं ना. तू पुन्हा जा बाई. मी काय म्हणते मी सांगतो बघ कॅन्सरच आहे. काय काय गेलं तिकडे? नानी गेली म्हणजे काय वाटतं? नानी मानू मला सांग ही काय प्यायली? हो ते टेण्या भाऊजींचं औषध होतं ना खोकल्यासाठीचं, ते घेतलंय. बरं हे इकडे गेलं खाली. अजून तुला काय अक्कल आहे का मालू? अगं ते टेण्याचं औषध तू कशाला? नाही हो नाही, मी काही नाही केलो, त्यांनीच घेतलं. मूर्ख बावळट तू. अजून वगैरे नाही, थांब ग जरा. एक काम कर, लिंबू पाणी तयार कर. त्याच्याचमुळे झालंय हे सगळं. अगं तुला काय सांगतोय मी, लिंबू पाणी तयार कर, नाहीतर उतरायची नाही. उतरायची नाही म्हणजे? कठड्यावर चढत होती ना ती, उतरायची नाही. बरी आहेस ना? थांब ग जरा. अजून काय? अजून कर ना लिंबू पाणी तयार. किती पेग? किती वेग? चार. अर्धी बाटली घेतली त्यांनी. नानी नानी गेली वाटतं. अगं तुला काय अजून बिजून काय नाही. तू पळ पाहू, पळ इकडे पळ. अरे देवा. झोपली बाई एकदाची. झोपला का? हो. रात्रभर स्वतःही झोपलेला नाहीये आणि आम्हालाही झोपू दिलेलं नाहीये. आयदोस घातलाय बघ घरात कसा ते. बरं डॉक्टर येतीलच इतक्यात, तोपर्यंत तू फ्रेश हो. हो बाई हो होते. आई 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 गो, आई गो आई 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 गो, आई 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 गो. अजून आई 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 ग, आई 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 आई. आई अहो काय म्हणाले डॉक्टर? काय नाही म्हणाले, होईल, बरी होईल. काही झालेलं नाही, बरी होईल लवकर. पण झालंय काय नानींना? केवढी प्यायली म्हणजे एवढं औषध प्यायल्यावर काय होणार दुसरं? तुम्ही औषधं कुठे घेऊन चाललाय? घेण्याच्या टरी. टेण्याच्या घरी. मी काय म्हणते थोडंसं राहू दे की आपल्या घरात.
परत कधी लागलं तर बरं होईल. वेड लागले का मालू? काल जेवढा तमाशा झाला तो पुरेसा नाही का झाला? पाहिलं नाहीस का तू? अहो पण खोकला तरी गेला ना त्यांचा. मालू, खोकला जातो पण ती जास्त झाली ना औषधाची मात्रा की माणूसही जातो. अगो बाई, हो म्हणून सांगतो हे आपल्या घरात नको. बरं बरं, घेऊन जा तुम्ही, पण टेण्या भाऊजी नाही सांगा, जरा जपूनच सांगतो. किंवा फेकून द्या म्हणा. कशाला हवंय असलं जालिम औषध? फेकून काय फेकून, विलायतेतलं आहे ते. हो, पण जीवावर बेतणारा असेल तर कशाला हवंय हे? उपयोग काय त्याचा? आहे, उपयोग आहे. बरं वाटतं, देऊन येतो. ते बघ, वेळ लागले. बदल बदल. भजन पण भजन. नानी, माले प्रचंड डोकं दुखतंय बघ माझं. मला अजून औषध असेल तर दे बाई, कायमची डोकेदुखी तरी थांबेल. आई 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 ग आई. मद्यपान केलं होतं त्यांनी? मद्यपान? नाही नाही, उतरली की होतील नॉर्मल. अहो हे बघ, काळजी करण्यासारखं काही कारण नाही. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही पण जरा घेत चला कधी कधी, मजा येईल तुम्हाला पण. आई अगं दारू आहे ही. खोटं बोलले तर हे माझ्याशी, तेव्हाही आणि आत्ताही. म्हणजे काही नाही अजून. सगळं ठीक आहे बंडीकडे, काळजीचं काही कारण नाही. काय झालं? अशा पाहत्या का माझ्याकडे? नानी ठीक आहे ना? अजून आवाज आला म्हणजे ठीक आहे. अजून काय होय तिला अजून? काही झालं असतं म्हणजे नानींना मी एकटी काय करणार होते. नानी सारखं त्या कुसुमला बोलत असतात, पण तीच आली ना शेवटी मदतीला. एवढ्या रात्री काळजी न्यायची काय गरज होती तिला, पण आली. आणि आपण कसे वागवतो तिला? मी तर पगार पण वाढवला तिचा. वाढवलाच पाहिजेत, वाढवलाच पाहिजेत. एकटी करत असते बिचारी, 4 घरचं काम करते संसारासाठी. म्हणून काय मनच नाही का तिला? माणूसच नाही का ती? तुझा मुद्दा नानी आहे की कुसुम? दोन्ही. अगं पण मी काय करू? हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे. मी काय केलं? घरात दारू आणून ठेवलीत, वर माझ्याशी खोटं बोललात. नाही मालू, मी पित नाही. हो, काय माहित. खरे मालू, ते टेण्याची आहे. येऊ दे टेण्या भाऊजींना, बघते त्यांच्याकडे. पण आता तरी मी सांगत होतो त्याला, घरात म्हातारा माणूस आहे, एवढं कळायला नको त्यांना. अगं पण त्याला काय माहित होतं घरातला म्हातारा माणूस अख्खी बाटली तोंडाला लावेल. तुम्ही का नाही सांगितलं मला त्यात दारू येते? तू चिडली असतीस म्हणून खोटं बोललात. माणूस खोटं का बोलतो? खरं लपवायचं असतं म्हणून. नाही, दरवेळी असं नसतं. कधी कधी वेगळी कारणं पण असतात. कुठली? समोरच्याची भीती वाटते. भीती? किंवा समोरच्याला दुखवायचं नसतं. तुमचं काय कारण होतं? अर्थात भीती. हा, उगाच आपलं काहीतरी हे करू नका. मालू, तू विसरली असशील, पण मी विसरलो नाही. कसला ढोस दिला होतास तू मला, आठवतं का? बोक्या, काय ग? टेण्याचं औषध मोठं जालिम आहे रे एकदम. खोकला गेला, डोकं जड झालंय.
हे गळ्याचा कॅन्सर जाऊन डोक्याचा कॅन्सर नाही ना होणार मला? नानी तू जाणार. असं कधी होणार का? हा. तुला जास्त झालीये. काय मात्रा? अरे! औषधाची जी मात्रा आहे ती जास्त झालीये. अरे पण मला काय पोस्टमॅन कोण चिंटपाट आलंय बघ जरा. कोण कोणास म्हणेल. हा? महाराज जोशी. काय राव साहेब चेष्टा करता का आमची? अहो आता तुम्ही म्हणालात ना महाराज जोशी म्हणून आपलं गमती. हो नाही नाही पत्र आहे महाराज जोशींचं. महाराज जोशी? हा. इथे महाराज जोशी नाही राहत कुणी. इथे जोशींना मारतात बेदम. पत्ता तर हाच आहे. आज आहे बद्द. ए मालू मालू ए आपल्याकडे कुणी महाराज जोशी म्हणून कोण कोण राहतो? महाराज जोशी? अहो मीच नाही का ती? तू महाराज जोशी आहेस? मालती राजाभाऊ जोशी. अरे हो. अरे मग सौ लिहिलं असेल ना अलीकडे पलीकडे कधीतरी. अरे हो. मग ते सांगायला नको का? कळणार कसं? बर हे घ्या. हे काय ग? कोणाचं आहे? खिशा येतोय काय परत? अरे देवा. तो कशाला येईल परत? हा. कुणी गेलं काय तुझ्या माहेरचं? नाही नाही लग्नाची पत्रिका आली आहे. अरे वा. लग्न पत्रिका आहे? कुणाची? चुलत भावाचं लग्न आहे. कधी आहे लग्न? पुढच्या महिन्यात 12 तारखेला. इथेच आहे मुंबईत. हो का? 12 तारखेला आहे का? जाऊ शकतो आपण जाऊ एकत्र सगळे. हो जाऊया जाऊया. नाहीतरी पोळी भाजी खाऊन मला कंटाळाच आलेला आहे. बुंदीचे लाडू, मठ्ठा, जिलबी, बटाट्याची भाजी, भजी, पापड, कुरड्या, पुरणपोळ्या, श्रीखंड बरेच दिवसात खाल्लंच नाहीये. जाऊया जाऊया आपण. आणायचा लग्न मुंबईतच आहे. खर्चही काही नाहीये. पोराच्या हातावर 8-12 आण्याचं पाकिट ठेवून देऊ काय? नानी तुम्हाला काहीच नाहीये का हो माझ्या माहेरच्यांचं? म्हणजे काय? काही नाही. नानी काय आहे? हळू हळू. अगं नानी तू तिचं थोडं तरी विचार करायला हवास ना. अरे तू असा विचार करायला? बस झालं. दोघं दोघं काय करायचे? आणि काय बोलले मी तिला? लग्नाला जाऊया हेच बोलले ना. नानी तू लग्नाला नाही हदळायला निघाली होतीस. अरे पण तिकडे जेवण होणारच ना. आपल्याला जर एवढी अक्कल आहे तर त्याचा वापर करावा. आणि अरे मी तुला जन्म दिलाय. मला शिकू नको. हिला काय झालं एवढं फण करायला? काय बोलले मी एवढं तिला? नाही काय बोलले सांग ना. मी बोलू की नको बोलू? शी आपलंच नाणं खोटं त्याला कोण काय करणार? काल बायको आली नाही तर लागला लगेच पुढं 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 करायला. मी पुढं पुढं नाही मी मागे मागे करतोय नानी. बघ कसं बोलतोय मला. कपाळ माझं माझं डोकं दुखतंय. डोकं माझं डोकं. मालू मालू हे बघ तू काय वाटून घेऊ नकोस. अगं नानी तशीच आहे. तिला आपली मराठी भाषा येते म्हणून कचा 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 नुसती आपली बोलत राहते. तू काळजी करू नकोस. आपण तुझ्या माहेरच्यांकडच्यांच्या लग्नाला जाऊया. मला नाही जायचंय त्या लग्नाला. हे बघ तू असं करू नकोस. सासरच्यांचा राग माहेरच्यांवर कशाला काढतेस? तसं काही नाही. तसंच आहे. मला तुझा स्वभाव चांगला माहिती आहे मालू. तू वड्याचं तेल वांग्यावर काढतेस. म्हणजे नानी वडा मी वांग. तिचा राग माझ्यावर काढतेस. असं कधी केलं मी? हळू. कधी केलं मी असं? नेहमी करतेस. तुम्ही मला समजवायला आलाय का मला असं फडाफडा बोलायला आलाय हो? ते जरा ठेवशील का खाली? हे बघ मालू तू जायला हवंच लग्नाला. लग्नाला गेलीस तर 2-4 भेटीगाठी होतील, ओळखी होतील. आणि तुझ्या भावाचं लग्न तेही इथे आणि त्याला तू नाही जाणार तर ते बरं दिसणार नाही. माहेरच्यांना काय वाटेल तुझ्या की मालूला सासरकडच्यांचा जाच आहे त्यामुळे जाच तू. असं काही वाटणार नाहीये कोणाला. हे बाबा हे मालू मला ना काही कळतच नाही. म्हणजे या आधी मी तुला सांगत होतो माहेरच्या लग्नाला जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तर तू म्हणालीस मला जायचं जायचं जायचं. आता मी म्हणतोय जा 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 तर तू म्हणतेस नको नको. मला काही कळतच नाही बायकांचं मंद. मला ह्या लग्नाला जायचं नाहीये आणि त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे नाही सांगू शकत मी. बरं नको सांगू. थांबा. काय? तुम्हाला कशाची उत्सुकता कशी नसते हो? कशाविषयी? कशाच विषयी? काय आता काय केलं मी? बघा नेहमीच आहे तुमचं हे. काय?
हेच. हे बघ मालू, तू नानी सारखं वागू नकोस हं? आता बघा, मी तुम्हाला म्हणाले मला ह्या लग्नाला जायचं नाहीये, तर तुम्ही मला साधं विचारलं तरी का नाही जायचं, काय कारण म्हणून? असेल तुमचं काहीतरी खासगी. आता आमचं काय असणार खासगी त्यात? असू शकतं ना काहीतरी खासगी त्यात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही लपून ठेवलंय का काहीतरी तुमच्यापासून? तुला नानी चावली आहे का? काय काय चाललंय का? काही बोललो तरी एकदम वाकड्यात शिरतेस तू. तुम्ही वागताच तसे. बरं मग आता काय करू मी मालू? काही नका करू. बरं मालू, मी आता जाऊ का? हो, तुम्हाला काय सतत पळायचंच असतं. असं नाही ग, आज सगळेजण टेण्याकडे जमणार आहेत. हं? जा 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 म्हणाले की निघाले लगेच. मी जाऊ की नको? जा की, जरूर जा. हा. जा म्हणाले की निघाले लगेच. मालू, मला सांग, मी जायचंय की नाही जायचंय? नक्की जायचंय. हा. जा. निघाले लगेच. अगं मी काय वळलो? मालू, मला सांग ना, मी जाऊ की नको जाऊ? मी कशाला अडवू तुम्हाला? जा तुम्ही. निघाले लगेच. अगं मग काय करू? काय करू? तुम्हाला काही वाटतच नाही बायको बद्दल. मालू, मालू, आपलं मालू 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 केलं की झालं. वाटच पाहत असतं ना मी जा म्हणायची. हो. मग जा जा. हो. मला जे काही बोलायचंय ना ते सगळं माझ्या मनातच राहील. नको नको, हे असं नको करू. मनात वगैरे ठेवू नको. काय असेल ते बोलून टाक, ओकून टाक. नंतर मग तू सगळं माझ्यावर काढतेस विनाकारण. नानी काही बोलली का तुला? अहो, नानींबद्दल नाही बोलत आहे मी, मग? माझ्या भावाबद्दल आहे. अरे देवा, तो किशा काय आता परत येणार का इकडे? हे बघ, त्याला सांग सारखं ये जा करू नकोस. आणि हल्ली आपल्याकडे तरुण मुलं पळवायची गाडी येते. तरुण मुलांना पळवतात आणि आरबांना विकतात, उंटावर बसवतात, वाळवंटात लोळवतात. भयंकर. त्याला सांग असं काही करू नकोस, लक्षात ठेवायला सांग. अहो, किशाचं नाही चाललंय. हा हा भाऊ हा. ठीक आहे, मग त्याचं काय आता त्यात? मला नाही जायचंय त्या लग्नाला. हो, ते लक्षात आलं माझ्या, ते तू सांगितलंस. त्याचं कारण आहे हो. अरे ते कारण कळायला हवं. काय कारण आहे? त्यांच्याकडे दारू पितात. अरे वा. काय? शी, दारू त्यांच्याकडे पितात? शी. हो, हा भाऊ सुद्धा दारू पितो. हो. तुम्हाला काही लाज वाटत नाही का हो? दारू, मी म्हंटल दारू पितात. आपण सुशिक्षित माणसं आहोत ना, मग सुशिक्षित माणसं सुद्धा पितात. म्हणजे आपण आवाक्यात प्यायलो की कुणी आवाक होऊन पाहत नाही. तुम्हाला कसं माहितीये सगळं? ज्ञान माहिती असावी ना सगळ्याची. आणि तू उगाच मनात आकस धरून बसू नकोस. आणि काही नसतं ग, एक रोज थोडी थोडी घेतलेली बरी असते. हो हो. आणि हल्ली बायका सुद्धा. शी, लाजा सोडल्या असतील या बायकांनी आणि पुरुषांनी सुद्धा. अगं तुला कशाला इतकं चिडायला झालं त्या? मला फार राग येतो दारू पिणाऱ्या माणसांचा. आमच्या शेजारचे काका कोण? बोरकर काका? दारू प्यायचे आणि मग नंतर येऊन बायकोला मारायचे. कोणाच्या? त्यांच्या स्वतःच्या बायकोला. मी कुठे तुला मारतो? तुम्ही कुठे पिता? टेण्याकडे. टेण्याकडे जायला हवं. कशाला जायला हवं? काही घाई नाहीये. टेण्याकडे काय कधीही जाते. आपलं टेण्या काय. पण तुझ्या मनातला गैरसमज आधी मला दूर करायला हवा. काही गैरसमज नाही आहेत माझ्या मनात. दारू पिणारे हे वाईटच असतात. असं नको म्हणूच ग मालू. तुम्ही पित नाही ना दारू? नाही ना? तू बघितलंस मला कधी? नाही बाई, मम्मी नाही पित. कधी पिऊही नका. काय हे शिफ? मी सांगून ठेवते, सगळं खपवून घेईन, पण दारू पिणं मला अजिबात खपायचं नाही. आत्ताच सांगून ठेवते मी, लक्षात ठेवा. समजलात काय? आणि काय हो, बायकोनी राबराब राबायचं संसारासाठी आणि दारू पिऊन यायचं नवऱ्यानी आणि मग बदडून काढायचं बायकोला. हे बरोबर आहे का? अगं पण मी कधी? तुम्ही नाही, ते काका. बोरकर काका? नाही हो, हे काका. बाप लेक घरी बसून दारू पितात, घरात बसून. मग तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? नाही, एवढाच शौक असेल ना तर जाऊन गुत्त्यावर बसा म्हणा. असं नसतं. कसं असतं? शी, बापले दोघे एकत्र बसून पितात घरी. नकोच जाऊस असल्या लग्नाला, असल्या हीन माणसांच्या लग्नाला नकोच जाऊस. ओ, लगेच हिनबिन बोलायची काही गरज नाहीये त्यांना. अगं पण दारू पितात म्हणून माली लग्नाला आली नाही हे कळू देते ना. मी सांगितलं होतं काकांना, हे तुम्ही बंद केलं नाही ना तर मी कुठल्याही शुभ कार्याला यायची नाही. आता त्यांना कळूच दे. माली नुसती बोलत नाही, वागूनही दाखवते. उशीर होतो. छे, ही बडबडच करत बसले. तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतोय ना. नाहीतर टेण्या भाऊजी म्हणतील बायको सोडतच नाही. टेण्या असं नाही म्हणणार. टेण्या म्हणणार काही म्हणू शकतो ना टेण्या. जा जा, चहा पार्टी आहे ना तुमची, मज्जा करा. चहा?
चहा पार्टी म्हणूनच चाललाय ना तुम्ही? अरे हा, चहा पार्टी. तुझ्याशी बोलण्यात इतकं गुंततो ना, कसली पार्टी आहे ते विसरूनच गेलो मी. आता जायला पाहिजे. घटक्यात हसते, घटक्यात चिडते, घटक्यात रडते, रुसते. या दिवसात होतं असं बायकांचं. काही कळत नाही. कसा वेळ जातो तुझ्याशी बोलण्यात काही कळत नाहीये. आल्यावर बोल. परत निवांत बोल. काय आल्यावर निवांत कसला? आल्यावर मी पण बोलू जमलं तर. सावकाश जा. हो. आणि दिवे लागणीच्या आत परत या. दिवे लागणीला असं कसं येणार? अगं दिवे लागणीला सगळे जमणार, कचेरीत नाही येणार. कळंग कळंग साखर अशी चिडिंग मग येईन. बर लवकर या. एव्हाना देण्याचे 2 झाले असतील.